Hare
तुका मने हरी तुका मने हरी काहे
सटविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार झाला सफल व्यापार हरी आला हाता हरी आला
हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार तो का म्हणे हरी काही उरो न देवरी त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार समचरण सरोजन सांद्र निलाभदाव जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवल हास विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी साधीत त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा दडिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टांग सीताराम हनुमान 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 सफल व्यापार अभंग तुकोबारांचा 4 चरणाचा आहे. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा, जीवनामध्ये सफलत्वाच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला परमार्थाचा आश्रयच करावा लागतो. थोडस प्रारंभीचा विषय आहे, बैठक पाया रचायचा म्हणून एवढं घरी न्या. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आलं, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, जे काम करायला गेले ते उलट व्हायला लागलं, त्या दिवशी काहीच करू नका. शास्त्र सांगतंय भगवंताचं नामचिंतन करा. सगळ्या समस्याचं समाधान देवाचं नाव आहे. तुम्ही मला अशी एखादी गोष्ट विचारा,
तर नामचिंतनानं ही होती का म्हणून मी प्रमाण सांगल तसं जाणार नाही. तुम्ही कोणतंही काम विचारा ना, मी तुम्हाला त्याला प्रमाण देईल का नामचिंतनानं हे होतं भगवंताच्या. अरे त्याच्या नामाने जर एवढी कामं होतात, ज्या दिवशी तो आपल्या हातात येईल, जगाचा मालक ज्या दिवशी हातात येईल ना, मग कशाची चिंता तुम्हाला. आणि आपल्याला असून असून चिंता कोणती. नित्य उठून या खावयाची चिंता. आपली चिंता तरी काय. कधी विचार नाही केला का या जन्माने आपल्याला जन्म संपवायचा आहे, आपल्याला व्यापार सफल करायचा आहे. व्यापार नाम पुन्हा पुन्हा जी घटना गोष्ट घडते त्याला व्यापार म्हणतात. मग जन्म मृत्यू सुद्धा व्यापार आहे. कारण पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, किती वेळा जन्मा यावे, किती वावे फजित एक एक योनी, कोटी कोटी फेरा मग लागे वारा. हा एवढं सगळं फिरून आल्यानंतर 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. अकरा लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, आणि मग मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं बेरीज करा, लक्ष 84 नाजूक फेरा. कधी आपण पाण्यात राहिलो, कधी जमिनीवरून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी बारीक जीवजंतू झालो, कधी प्राणी झालो, कधी वृक्ष झालो, बोरी झालो, बाभळी झालो, कधी पारस एरड झालो. 20 लक्ष येईल ना, ते पारस एरड येईलच ना. एवढं सगळं फिरला आणि मग मनुष्य देह मिळाला. ऐका ऐका, आता या देहासारखं निदान आपल्या हाताला लागलेलं आहे, मनुष्य देहासारखं. आणि जर समजा इतर शरीरामध्ये जे केल्या जातं तेच जर या शरीरात आपण करत असू, तर मनुष्य शरीर मिळून सुद्धा काही फायदा नाही, काय उपयोग आहे. भगवंताने विशेषत्वानं या देहाची निर्मिती अशी केली का जे इतर देहामध्ये नाही ते या देहात आहे. बाहुल्य मनुष्य देह निज ज्ञान घातले पायी, जेने ज्ञानी देहवी देई पायी पावते. ज्या ज्ञानाच्या ओघाने ज्ञाता देह स्वरूपाला प्राप्त होतो, देही विदेही अवस्था गाठतात. असं ज्ञान या शरीरात आहे. खरं सांगा, तुम्ही बसले सगळे, मला तुम्हाला विचारायचंय, नुसतं ऐकून सोडू नका, थोडा संवाद करू आपण. चांगलं वाईट कळतं का नाही तुम्हाला? कळतं. शेणातला आणि अन्नातला नक्की फरक कळतो. काय खावं काय खाऊ नये हे आपल्याला नक्की कळतं. तर मनुष्य शरीर आहे, विशेषत्वानं ते ज्याला आपण मेंदू म्हणतो ना, हा मनुष्य शरीराचा विशेष आहे. चांगलं वाईट कळतं, काय खाऊ नये काय खावं हेही कळतं. नाती कळतात रक्ताची. समोरून चाललेली स्त्री आपलीच बहीण आहे हे सुद्धा या शरीरामध्ये कळतं. मग कळून जर न कळतेपणा करत असाल, इतर पशुसारखं वर्तन जर तुम्ही करत असाल, तर मनुष्य शरीर मिळून काय उपयोग आहे. नाही तरी काय थोडी श्वान शुकरी बापुडी. कुत्र्यांचा काय तोटा आहे जर जीवनात भक्तीच नसेल ना तुमच्या. माझी भक्ती विन जळते जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगड काय कमी आहे का मग? अहो किती दगड, आणि काय उपयोग होतो दगडाचा? ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याच्याबद्दल माफी मागून बोलतो बरं का. त्या दगडाचा एकच उपयोग होतो, सकाळी सकाळी पाणी नेण्याची प्रथा ज्या गावात नसते, कारण
कळाला असेल ना, आता जास्त खाली उतरतो, त्यांच्या कामी तो दगड येतो. म्हणून जीवनामध्ये विषय निघला म्हणून दगड बनवू नका. अजून पुढे जाऊन बोलतो, या शरीराला झोपेची गरज आहे. आज हे आजाराने थैमान घातलंय. मला वाटतंय ह्याला कारण आपण स्वतः. देवाने तुम्हाला शरीर दिलं, आजार पाठवलेला नाही चंदूबाबा, आपल्या वाईट सवयीनं निर्माण केला. मला आपल्याला असं विचारायचं, कॅन्सर होणं हे 30 वर्षाचं वय का? अटॅक येणं 21 वर्षाचं वय का? एवढं घरी न्या, कीर्तन लक्षात राहील. नाही राहणार तुमच्या, पण ज्या मातेच्या निमित्तानं मी बोलतोय ना, अशा आमच्या सुशीलाबाई यांच्या निमित्तानं एवढी गोष्ट घरी न्या. जी लोक 10 वाजता झोपतात त्यांचं जीवन हिऱ्याचं आहे. जे 11 वाजता झोपतात त्यांचं जीवन सोन्याचं आहे. 12 वाजता झोपतात त्यांचं जीवन लोखंडाचं आहे. आणि जे 1 वाजता झोपतात त्यांचं जीवन जुता चप्पल प्लॅस्टिकचं आहे. 1 वाजता झोपणाऱ्या माणसाला 100% आजार होणार नाही. बरा होत लोक, विनंती करतो मी कळकळीची आपल्याला, तुम्ही तुमच्या जीवनाला इतकं स्वस्त बनवताय जुता चप्पल प्लॅस्टिक सारखं. नका हिरा बनवू, पण 70 रुपये किलो लोखंडही बनवू नका ना या जीवनाला. हे शरीर किमान 70,000 रुपये तोळ्याचं बनवा. 11दा तरी झोपत जा. बघा तुम्ही, 100% 11 वाजता जी लोक झोपतात आणि सकाळी लवकर उठतात, झालेला आजार सुद्धा जे लोक 5ला अंथरून सोडतात, झालेला आजार सुद्धा कमी होतो त्या सकाळच्या हवेनं. विठाला तो हातात घेण्याकरता ज्याचं शरीरच, हे बघा, आशक्त माणसाला देवाची प्राप्ती कधीच होत नाही. म्हणून शरीर स्वास्थ्य असावं अगोदर. आशक्त माणसाला नाही देवाची प्राप्ती, भक्ती करू शकत नाही, मनही लागणार नाही त्याचं. म्हणून माणूस सशक्त असावा, प्रसन्न असावा. एकदा हातात आला हरी, कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं नाथबाबाची एक ओळी आठवली मला आता. आपण जितकं संसाराकरता धडपड करतो तेवढी परमार्थ करता कधीच नाही केली. मला तुम्हाला असं विचार, तुमच्या शेजारी जमीन विक्री निघली किंवा प्लॉट विक्री निघला, इथं प्लॉट पडले असतील आता, कारण सिटीच्या जवळचा भाग आला तुमचा, विशेष म्हणजे बायपासला. तर प्लॉट जर शेजारी विक्री निघला तर पाहुण्याकडून आणून का होईना, व्याजानं काढून का होईना, पण तुम्ही सोडत नाही. बरोबर आहे, घेणार म्हणजे घेणार. तसं गावात सत्ता आला, जरी तुमच्याकडे नसली तर व्याजानं काढून का होईना, वर्गणी दिल्याशिवाय ऐकून आले ना. हा फरक आहे दोन्हीतला. जितका संसार आम्ही आवडीनं केला तितका परमार्थ कधीच नाही केला. आणि ज्या दिवशी संसारा इतका परमार्थ आवडीनं कराल त्या दिवशी तुमच्या हातातलं खेळणं झाल्याशिवाय. आता उभी आहे, द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्ट ती सर्वथा, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता, खेळणे होयगा खेळणे हो. हातातलं खेळणं होईल तुमच्या. म्हणून एकदा का तो हातात आला मग कशाची जीवाच्या पाठीवर सगळ्यात मोठी चिंता आपल्याला कशाची, जन्म मरणाची. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. अहो सामान्य नाही ना हे. किती किती दुःख आईच्या उदरामध्ये पडला. आईच्या उदरामध्ये काय, विष्टाले पचो इकडे, नाकी तोंडी करून इकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. आणि अशा दुःखाच्या यातना इरधार थांबवणं ही सगळ्यात मोठी चिंता जीवाची. एका जन्माने जन्म संपवणं हा मनुष्य जीवनाचा सार्थक आहे. हा खरा व्यापार आहे. म्हणून काव हातात घेता येतो, एवढ्यावर थांबू नका. हृदयात देखील साठवता येतो. अनेकाने साठवला, कोणी कोणी साठवला.
अनेक उदाहरणं आहे. जसे जसे बसतील वेळेप्रमाणे तसे तसे बसवतो. आणि अभंगाचा सरळ भाव मी आपल्यासमोर मांडला, ज्या निमित्तानं मी बोलतोय. खरं तर इथं उभं राहिल्यावर मला चक्कर येत होते. कुठून बसलेलो आहे? साताऱ्यापासून. आणि आम्ही पाणी प्यायला सुद्धा देखील थांबलो नाही, कारण मध्ये मॅपमध्ये लाल रस्ता पुण्यात दाखवायचा सगळा. म्हणजे जो काही वेळ वाढला ना तर ट्रॉफिक मध्ये आणि सिटीतूनच यावं लागलं आम्हाला. त्यामुळे थोडंसं तरी वेळेवर आलो, फारसं लेट नाही झालं. आणि इकडं आल्यानंतर तर पुढं ते मॅप अविनाश भाऊनेच टाकला होता मला वाटतं लोकेशन. आणि त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. मला नंदू भाऊ नाही, मी त्याच दिवशी बोललो होतो, नंदू दादा माझी फार हाल होईल, मी सकाळी कुठे आहे, संध्याकाळी तुझ्याकडे इतक्या अंतरावर यायचं. परंतु ज्यावेळेस अविनाश भाऊचा हट्ट, त्यांच्या वडिलांचा हट्ट की महाराजांचं सेवा असेल ना, नंदू मला 5-6 दिवस पाठलागच केला त्याने, काही करा. आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. हा जो काही परिवार आहे, आमच्या मातोश्री सुशीलाबाई सुदाम लोखंडे, खरं तर त्या निरक्षर आहे. मला पाठवलं त्याच वेळेला मी वाचलं होतं गाडीमध्ये चालू. त्यांचे जे काही पती आहेत श्री सुदाम सदाशिव लोखंडे, 4 अपत्य, 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी भारती भगवान शिंदे. मला वाटतं सगळा हा सुशिक्षित परिवार आहे. एका अशिक्षित मातेनं, निरक्षर मातेनं सगळा परिवार सुशिक्षित बनवला, ही एक सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणजे स्वतः सुद्धा नंतर त्या मला वाटतं नंतर वाचणं वगैरे, त्यांचे स्वाध्याय परिवाराशी असलेले संबंध तुम्हाला माहिती नसेल कदाचित. आमचे आई वडील देखील स्वाध्याय परिवारातच आहे. वैजापूर तालुक्यात माझं गाव आहे, बाभळगाव. आणि महाराष्ट्राचे स्वाध्याय परिवाराचे अध्यक्ष दादा पाटील तुपे, दादा असतानाचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले जे असताना. आणि ते आमच्या गावात त्यावेळेला आले होते शास्त्रीजी. मनुष्य गौरव दिन वगैरे झाला नंतर संभाजीनगरला, तर ते आमच्याच गावातले दादा पाटील तुपे. त्यामुळं मोठा संपर्क स्वाध्याय परिवाराशी आमच्या गावाचा अजूनही आहे. भावफेऱ्या वगैरे निघतात. तसं या मातेचं मी जे वाचत असताना मला फार आनंद वाटला, कारण मी देखील अगोदर माझं जर बालपण घडलं असेल खरं तर या स्वाध्याय परिवाराच्या बैठकांना लहानपणी जाऊन बसायचं. आणि तिथून पुढं मग हे बघा, ज्याचं बालपण बिघडलं ना त्याचं तारुण्य कधी चांगलं असू शकत नाही. म्हणून अगोदर बालपण, सत्संगाची गरज आहे. मला वाटतं पहिली भक्ती सांगितली काय? श्रवण. पण श्रवण कुठं सांगितलं? सत्संग मेन लभते, मग शंकर दृष्टी पाहते, शिवपुराण सांगते. आता पहिली भक्ती आहे का? शबरी मातेला सांगत असताना प्रथम भगती संतन करे संगा, दुसरी रते मम कथा प्रसंगा, मंगल भवन मंगल आरे, प्रभु शुभ शरथ अजगर मोठ्या ज्या ताई आहे, भारती ताई, BA झालेला आहे त्यांचं देखील. मोठे जावई भगवान सुखदेव शिंदे, ते देखील तहसील कार्यालयामध्ये भडगाव या ठिकाणी सेवेत आहेत. त्यानंतर लहान मुलगी माया BA DED ताईंचं पण झालेलं आहे. लहान जावई कुणाल पुंडलिक दणके MSCB मध्ये सोलापूरला ते MSCB मध्ये कार्यरत आहे. त्यानंतर मोठा मुलगा अविनाश सुदाम लोखंडे पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. धुळ्यातच आहे का? बरं बरं. आणि या ठिकाणी आत्ताच मला वाटतं SP होते, PS आहे ना, PI होते पवार साहेब, तेही या ठिकाणी येऊन गेले. खरं तर तुमच्या लोकांच्या पाठीमागं खूप मोठी धावपळ असते. तुम्ही देखील एक धर्माचं काम करताय.
तुमच्या मला वाटतं खांद्यावर सत्य रक्षणाचं काम दिलेलं आहे आणि सत्याचं काम करण्याकरता केवढी मोठी जबाबदारी, एक लोकांची सेवा करण्याचं काम. अविनाश भाऊकडे या ठिकाणी धुळ्यात ते ड्युटीवर पोलीस दलात कार्यरत आहे. त्यानंतर मोठी सून रंजना अविनाश लोखंडे, त्या देखील BA आहेत. लहान मुलगा ऋषिकेश सुदाम लोखंडे BSc आहेत. लहान सून पूजा ऋषिकेश लोखंडे या देखील BA DED आहेत. समस्त हा लोखंडे परिवार, ग्रामस्थ, वरखेडे आणि वारकरी संप्रदायातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे गुणवान मंडळी सर्व या कार्यक्रमाकरता सुंदर असं गायन करणारे आमचे चंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असं मयूर महाराज गायन करणारे, त्यानंतर ईश्वर महाराज, ऋषिकेश महाराज, रवी महाराज आणि मृदंगाची साथ करायला नाव विसरलो माऊली महाराज. समस्त गजनी मंडळ घेऊन नाव सगळ्यांची एका वाक्यात तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनीकरी बाबा. सुंदर असं कीबोर्ड वादक, शिंतवादक या ठिकाणी आहेत, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. सुंदर असा आवाज आहे. त्यांना सांगायचं कामच नाही, बेस द्या, ट्रबल द्या की विको द्या. सुंदर अशी ऑपरेटिंग आहे. करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या. फक्त देव हातात घेण्याकरता त्याची भक्ती करावी लागेल, त्याचं नामचिंतन करावं लागेल. आणि मला आपल्याला असं विचारायचंय, तो हातात एकाच गोष्टीने येतो, भावबळे आकळे हे रवीना, तो आकळण्याकरता नामचिंतन करताना भाव असावा. नाम घेतलं वाया गेला असं एखादं उदाहरण आहे का आतापर्यंत? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? तरेला दे आभरवासा नामधारका जटाचा तरवे तर दे आभरवासा, तरेला दे आभरवासा नामधारका जटाचा तरवे तर दे आभरवासा. हे तरेला दे आभरवासा नामधारका जटाचा तरवे तर दे आभरवासा, तरेला दे आभरवासा नामधारका जटाचा तरवे तर दे आभरवासा. जीवनामध्ये जर भक्ती असेल तर तो आपलासा करता येतो, अन्यथा भक्तीच्या मापे मोजितो अनंता तसा तो सापडत नाही. म्हणून त्याला आपलंस करण्याकरता नामाच्या सहस्रवरी नावारी अवधारी अन सजून संसारी तारू झालो. ते एक वटोनी जिये क्षणी अनुसरले गा माझी वहणी. तेव्हा चित्तयाची चिंतवणे मजची पडेगा. म्हणून नामचिंतन, एकदा तो भक्ती असेल जीवनामध्ये, भक्ती करा, भक्ती करा. महान उपयोग आहे भक्तीचा. नाग बाबा तर असं सांगतात, जर भक्ती नसल तर पाचीच्या दिवशी कसा गेला प्रमाणे बर का, मोह गंभीर नाही केलं. सटविले नेला कैसा नाही, भक्तीविन पशु कशासे वाढला. भक्तीच नसेल जीवनामध्ये
भक्तीचा नेमका काय उपयोग असा बरं? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासोनिया. तिथं सोडवायला कामात येते. म्हणजे काय असतं सोडवणं? आता आता अभंगात जायचंय आपल्याला. आपला ज्या दिवशी जन्म झाला तिथून पुढं बाल्य अवस्था कशी आहे बघा. आईच्या उदरात होता कमी त्रास नाही, डोकं खाली आणि पायवर, म्हणून याला उत्तानपाद म्हणतात. आजचं विज्ञान देखील सांगतं डोकं खाली आणि पायवर असतं. किती किती दुःख आहे. जन्माला आला दुःख संपलं नाही, दुःखात वाढ झाली. त्याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी, ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही अशी म्हातारी पाणी तापवायला असते. घाला जा कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घेणार. मी खेड्यातला माणूस आहे. आणि मग म्हातारी असा गल्लीत पाठ टाकणार, पाटावर बसली का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच. आणि मग त्या सोनाला सांगणार आण त्या पोराला इकडं. सासू असेल तर बरं, आजी सासू असेल तर मेलच ते पोरग. मग त्याला असं पालथ टाकणार पायावर. पालथ टाकणं चांगलं आहे का? नाही, तुम्ही कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथ. तुम्ही म्हणशा का डोकं फिरलं? त्या बालकाला बोलता येत नाही. मग चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवला तर असं वाटतं जणू काही एखादी बोरोटीच वर पडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला तर उजवा हात डावा पाय, डावा हात उचापुराकडे व्हायला पाहिजे. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कुणास. पुन्हा असं डोकं ठोकायचं, त्याचं गोल व्हायला पाहिजे. कानात फूक मारायची, एक तांब्या ओळून असं शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचं, जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि मग त्याचं नाक थोडं चपटा असावा. ती म्हातारी असं दोन बोटांना धरणार. कोणावर पडलं का? आता नुकतं जन्माला आलेलं लेकरू, त्याचं नाक तरी केवढं का असेल, पण म्हातारी गप्प बसणारच नाही. असं दोन बोटांना धरणार. कोणावर पडलं का? बरं, म्हातारीचे बोट साधे नाही, म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. लाल चटक नाक झालं, भेदरलं ते पोरग. झोळी टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई येते आणि तुम्हाला विचारते का हो झोपला का? तुम्ही काय म्हणतात माहिती का? आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं. हे जन्माचं सांगतोय. आताशी जन्म झाला का येताची बरं पहिलं शिजर आहे. आतलं दुःख तर बाजूला, सगळं वर्णनच केलं नाही अजून. या आंघोळीचं सांगत होतो. पुढं त्याची शिशु अवस्था, बाल्य अवस्था, मग तारुण्य. आणि तारुण्यामध्ये इंद्रिय आवरत नाही. त्वचा पाहे मृदूपण, उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आला. ग्राणम जदपारी माळा, रूप पाहावया डोळा. हस्तवांचिती खेळा, नाना लेळा स्वभावे. पाय वांचिती गती, आयशी इंद्रिय ओढाओढीती. म्हणून माऊली म्हणले, ज्या सार्थकता जर करायची जीवनाची, तापुली आपण पेया, इंद्रिय येती आया. आणि याहुनी काय धनंजया सार्थक असे. हे इंद्रिय आवरत नाही. सहज जरी लाड केला त्यांचा तर इतके विषयामध्ये रममान होतात. म्हणून तुम्हाला असं वाटतं का दारू पिणाऱ्याला कळत नाही दारू वाईट आहे? कळतं त्याला. तो सकाळी उठल्याबरोबर म्हणतो आजपासून प्यायची बंद. पण इंद्रिय आवरत नाही. बरोबर जसा वेळ होत चालला का इंद्रियाचा ताबा सुटत चालतो. इंद्रिय आवरणं सगळ्यात मोठं अवघड. गाई पासरून वासरू ओढल्यानंतर त्या वासराला जशा वेदना होतात तसं विषयापासून इंद्रिय आवरताना वेदना होतात. पारसाई बिघडता होय ओहावणी वत्स काढिता, ना तरी भणंग दौडिता भांडव. म्हणून इंद्रिय हे तारुण्यातलं दुःख. आणि म्हातारपणामध्ये अवघे करीती हाडाहाड.
म्हातारपणामध्ये अहो लय हाल असतात. सगळं काबाड कष्ट करून तुम्ही कमवलेलं आहे ना, तुम्हाला कोपऱ्यात बसून नुसतं टुळू टुळू पाहावं लागत, फक्त काहीच करता येत नाही, काहीच नाही. आणि म्हातारपणामध्ये घरातले लोक साधे हाल नाही करते. बरोबर, म्हाताऱ्या माणसाची टिंगल नाही करायची बरं का, कारण आपल्याला स्वतः एक दिवस म्हातार व्हायचं. पण माफी मागून बोलू का, म्हाताऱ्या माणसाचा कारभार उलटाच राहतो. म्हाताऱ्या माणसाला संध्याकाळी लवकर भूक लागणार, म्हातारा जेवला का लगेच झोपणार. यांचे जेवण कावणं झाले, भांडे कुंडे आटपले का म्हातारा झाला जागा. मग ते म्हणते बाबा तिकडे देवळा सप्ता चालू, अहो हे करी ती हाडा. आणि मरणाच्या वेळेला किती दुःख आहे मोठं, एका भूतापासून 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांचो मटे कडाडता, कायन मरत या युक्ता युगांत हे. मुळात जन्म शब्द डोळ्यासमोर आणा. किती शब्द आहे जन्म शब्दामध्ये? 2 अक्षर आहे, 2. ज म्हणजे जन्माला येणे आणि म म्हणजे मरणे, आणि दोन्हीच्या मध्ये अर्धा न आला तो म्हणतो जन्मही नष्ट करा आणि मृत्यूही नष्ट करा. सामान्य यातना नाही. मग बघा तुमचा व्यापार सफल होतो की नाही. विठाला श्राद्ध 13वा हे जे कार्यक्रम असतात ना, याला अमंगल समजतात. पण अमंगलाला मंगल करण्याची ताकद ज्याच्यात होती भगवंताचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणून ना. आणि काय हे जे का आता आपण हे जे कार्य करतो या मातेच्या निमित्तानं, 4थं पुण्य स्मरण. हा बरोबर ना. वा काय या काळामध्ये आपण 4थं पुण्य स्मरण साजरं करताय. पहिलं श्राद्ध करायला तयारी नाही पोरांची. पहिलं श्राद्ध आलं तर गावातले लोक आठवण करून देतात आपल्या आईबापाची, श्राद्ध आलं असेल म्हणतात. आणि या काळामध्ये 4थं पुण्य स्मरण आहे. वा सौभाग्याची गोष्ट आहे. काय पुण्य स्मरण नाही जर केलं तर बोलू का, ऐका. जर पुण्य स्मरण श्राद्ध कर्म विधिवत केलं नाही तर त्या घरात ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही आणि वीर माणूस जन्माला येत नाही. हे पुण्यस्मरण जर करत राहाल पितृदोषच घरात शिल्लक राहत नाही. अजून पुढचं बोलू का. ज्यांनी केलं असेल पहिलं पुण्यस्मरण, बरं ऐका. ज्या दिवशी देह ठेवला, आपला विषय तिथं आलेला, देह ठेवला का त्या दिवशी या देहावर काय होतं, अग्निसंस्कार होतो. आणि या शरीराची काय होते, राख होते. शरीराची होय माती, याची माती होणार. मुळात हे पंचतत्वाचा देह हा 5चा आणीला उसना. मग आता हे सामुदायिक या शरीराची राख होणार आहे. तुम्ही किती शुश्रूषा करा, किती भारी भारी साबण लावा, किती महागाचे शॅम्पू वापरा, पण याची राख निश्चित आहे. सौंदर्याचा अभिमान करू नका. जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला काही इबादत करले, तुला करे रखवाले, हो जाएगा एक दिन बच्ची रहेगा पिंजरा, हो जाएगा एक दिन बच्ची रहेगा पिंजरा, हो जाएगा एक दिन बच्ची रहेगा पिंजरा. तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची. हे जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया. आग लगे घट जाई, भजन करे भाई जीवन 2 दिन का, भजन करे भाई जीवन 2 दिन का. याद रखिएगा. फार थोड्या दिवसा करता आलोय आपण.
नका वैर करू. 2 दिवसाकरता आलं. जशी लहान लेकरं खेळ खेळतात ना, ये जीवन है माटी का खिलौना, ये जीवन माटी का खिलौना है, माटी का खिलौना, माटी का खिलौना, पानी पड़े घट जाई, पानी पड़े घट जाई, भजन करे भाई जीवन दूजी का, भजन करे भाई जीवन भजन दूजी का, भजन भाई जीवन किती वेळ बर्बाद करतोय आपण, पुढं किती वेळ चाललाय आपला. मला आपल्या लक्षात आणून द्यायचं, आपल्याला आयुष्य किती आहे खरं जगण्याकरता? 100. कोणी जगतंय 100? जगत नाही. त्याला काय कारण? 5 कारण. एवढं घरी नाही. येडा म्हणून ऐका, येडा म्हणून ऐका. अजून काय सांगू? हे 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 जगता की नाही. स्वतःचं आयुष्य माणूस स्वतः कमी करतो, त्याला 5 कारण. पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण आहे परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा 100 जगता की नाही. रिपीट करू का? पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा. याच्यात थोडा अपवाद आहे. कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला परत. काय अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद. 100 किती आहे हो? किती आयुष्य हिरण्यकश्यपूचं? 1 अब्ज 60 कोटी 30,10,700 वर्ष 9 महिने. किती? हा द्या सोडून, जास्त सगळे बसू नका. किती आयुष्य होतं? 1 अब्ज 60 कोटी 30,10,700 वर्ष 9 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला. आपले 100 कुठं हरवते? बरं 100 मध्ये देतो हिशोब लावून मी तुम्हाला. शतगणिले अर्ध रात्र काय, त्याचे 2 भाग करा. 50 कशात गेले? झोपेत गेले. राहिले किती? ते बी दिवसा झोपल्याला सोडून, फक्त रात्रीचा हिशोब काढला. राहिले 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 कोणत्याच कामात राहत नाही. ते पटकन काढा त्या 50 मधून. किती राहिले? 30. 30 मध्ये पहिले 25 असे टिवल्या बावल्या करायमध्ये गेले. किती आयुष्य राहिले? सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय भरू, सांगा मी एका सेकंदाची किंमत आहे. विनाकारण वेळ वाया घालवीत बसू नका. खूप थोडं आयुष्य आहे. भगवंताचं नामचिंतन करा, तो हाताला भक्ती करा, कामाला येईल आपल्याला. काय कामाला? तेच तर चाललेला विषय आपला. काय लोक किती वेळ बरबाद का. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथे काय त्या बाथरूम मध्ये बाटल्या, इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळा ना. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम वाढल्या. आपण काय हात लावायचा? आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खात. मी आज जर सांगितलं दिव्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बघा, सुजत माणूस. सौंदर्य प्रसाद, सौंदर्य प्रसादाने वापरून सौंदर्य टिकत नाही माझ्या बहिणीनो. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहील
राहिले कुठं आता शारीरिक श्रम करायची तयारीच कोणाची राहिली नाही. इथं जुन्या म्हाताऱ्या बसल्यात, मावशी बसल्यात आमच्या. मी तुम्हाला विचारतो, 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागत होतं की नाही तुम्हाला? 1-1 किलोमीटरवरून व्यायाम व्हायचा शरीराचा. पापड लाटायचं तर पोळपाट बेलणं असं असं असलो व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते नाही, मशीन आलं. मशीन उंडा टाकायचा, पापड तयार. चपात्या बनवायचं सुद्धा मशीन आलं. उंडा टाका, दाबलं, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, शेगावला जाऊन बघा तुम्ही. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचं. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्का. विठाला विठा या शरीराची राख होणार आहे, याची माती होणार आहे. पहिली गोष्ट या तुमच्या हातात नाही बरं का. हे तुम्हाला राखता येणं, माफी मागून बोलतो. तुम्ही इथं बसले हे सुद्धा तुमच्या हातात नाही. म्हणजे तुम्ही इथं का बसलेले माहिती का? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून तुम्ही बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल मग तेथे कोणाचे चाले ना. आले देवाजीच्या मनात. आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू, क्या भरोसा इस जिंदगी का, सांगता येत नाही दादा. म्हणून आजचा दिवस आपल्या हातात आहे ना, भक्ती करा. असा दिवस मावळूच देऊ नका का त्या दिवशी दान धर्म केला नाही, एखादं चांगलं काम केलं नाही. असा दिवसच आपल्या जीवनात नसावा. एक तर पहिली गोष्ट, हे शरीर तुमचं नाही, सत्ताही तुमची नाही, मग कोणाची? चाले हे शरीर कोणाचे आसक्ती, कोण बोलविते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण. तो आहे, सगळी सत्ता त्याची. तुझी सदे वेदासी बोलले, तुझी सदे वेदासी बोलले, तुझी वेदासी बोलले, तुझी वेदासी बोलले. तुझी सत्ते वेदासी बोल, सूर्यासे चालणे तुझी सूर्यासे चालणे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मला थोडा गायचा नाद आहे मधून मधून, म्हणजे म्हणायचा. नाही तर तुम्ही म्हणशान याला का वात उठला, समाजाच्या धोरणाचा नाही. हे मस्तक सगळ्याचे सारखे पुस्तक लय. असा तुम्ही उद्या विचारा या मावल्यांना कीर्तन, त्या म्हणते कीर्तन बरं पण रव लयची एवढा जाईल. त्यांना काय आरोह काय अवरोह काय, वादी काय संवादी काय. आणि हे गायनाची मजा आपल्यात असते. आपल्याला असं वाटतं गाणारी लोक दिसले का कीर्तनकारालाही वाटतं गावं चांगलं सिस्टीम असेल, वादक जर असतील. आणि गायनाची परंपरा आपली वारकऱ्याची आहे. मला इथं आल्यावर एक आनंद वाटला. लेकरू आपल्या गावातलं का वा, याचे आईबाप जर इथं कीर्तनात असतील ना, वा, स्वाभिमानाचं वाक्य बोलतो. आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आईबाप तेच आहे. ज्या आईबापाचा मुलगा चांगल्या कामात असा फ्रंट लाईनला दिसतो ते जगातले श्रीमंत आईबाप. संपत्ती कमी असेल तर चालू, पण संस्कार द्या. हे चित्र आता पाहायला मिळते.
आता सगळीकडं गायनाचा आणि वादनाचा सुकाळ आहे. आम्ही होतो तिकडं काय लहान लहान लिबरं असले ना आपल्या ह्याचे रायते बाबांची संस्थेची आळंदीची असली काय तयार पोरं ही बारीक बारीक चाल म्हणलं याच्यात बाबा ती पोरं. मला तर असलं कौतुक वाटलं काय विशेष कृपा ज्ञानोबा राहायचे असं. आणि हे चित्र आता पाहायला मिळतं. जुन्या काळात नव्हतं असं. जुन्या काळामध्ये हे असलं चित्रच पाहायला भेटत नव्हतं. ते जुने भजनी होते ना लई हक्कड आमच्या भागातले बरं का आमच्या भागातले हे ज्या ज्या गावात हे जुने भजनी होते यांनी गावात नवीन भजण्या तयारच होऊ दिल्या. इथं सोडून आपलं गाव सोडून मी शिवरला होतो शंकर स्वामी संस्थानला. मी जर आमच्या गावाला गेलो ना ते जुने म्हातारे कीर्तन आपले हे भजनी ते काय करायचे मी जर टाळ घ्यायचं सारखंच होतो. टाळ घ्यायला लागलो मला ठेव झाले मी ते झिनोजोर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर घेतला टाळ मला म्हणायचे लई टाळ घेतो ना तू का लय बाबा होणारी का. आता मी बाबा घालून ते मेली पायालाच राहिले नाही. बरं जर घेतला टाळ मला म्हणायचे लय टाळ घेतो म्हण चाल. आता यायचा चा बंद पाठ नाही मी तर कोणत्या धोरणात नाही. पण मी एक आयडिया करायचो ते जुने काशाचे टाळले नात त्याला तोंडा पुढे धरायचो जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचो. त्यावेळेला काय अशी पॉवरफुल सिस्टीम नव्हती. सुतळीला बांधलेले मग घानाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हते. आणि मग कोणता बाबा आला मला म्हणायचे होय मन चाल. मी आपला तोंडा पुढे टाळ धरून जोर जोरात हाणायचो त्या आवाजात काही म्हणायचो. एकदा वाल्मी बाबा बांधगाव टाकले बाबा राहिले नाही आता देव ठेवला बाबांनी. हा वाल्मी बाबांचा कार्यक्रम ते चौकड्याचा अभंग घातला आरती कोणाथा महाराजा समर्था. आता हा चौकडा नवीन माणसाला चाल लावायला जोड जातो. आणि मग हे ते म्हणे आता याची जिरवायची मला सांगा या लेकराला जिरवणं काय कळतं. मला म्हणे लई लई चाल म्हणतो ना म्हण ना आज. आता आपल्याला काय चौकडा असू नव्हतं कोणता असो जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचं. ते वाल्मिक बाबा गेल्यावर आमच्या गावच्या भाषणामध्ये चर्चा ते म्हणे का रे आपण कोणता बाबा आणला आणि त्यानं कोणता अभंग घातला याचा पाठच राहतो. बोलले ते मला म्हणतो एवढा पाठा झालाच का समय म्हणलं त्याला घासा लागायची. विठाला विठाला आपला विषय इथं चाललेला आहे सत्ता आपली नाहीये तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. बर म्या बोलविल्या भेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तुझ्या गादीत. आजच्या काळातलं बोलू का पटकन कळलं आपल्याला. जरा इकडे लक्ष द्या. केदारनाथला कोण कोण गेलेले केदारनाथला वरती बोट करा बरं एकदा वरती बोट करा. केदारनाथला गेलेले कोणीच नाही. 1 2 3 4 इकडं बहिणीपैकी 2 3 भरपूर आहे. मला फक्त तुम्हाला साक्षी ठेवायचंय म्हणून विचारलंय. आता जरा बोलायला बरं वाटेल तिथालचा विषय. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं स्थान आहे. मी बाबा शिवपुराणे. आणि मग त्या आता हे केदारनाथ महादेव भगवान विष्णू पार्थिव लिंगाचं पूजन करायचे आणि विसर्जित करायचे. आणि एक दिवस त्या पार्थिव लिंगामध्ये केदारनाथच्या भूमीतलं बोलतोय बरं का भगवान विष्णूच्या समोर महादेव प्रकट झाले आणि स्तुती करताय भगवान विष्णू. डमरू बजायांग भस्म रमाए डमरू बजायांग भस्म रमाए ध्यान लगाई तुरा न चाहे ओ डमरू बाला न चाहे ओ डमरू बाला न चाहे ओ डमरू बाला न चाहे ओ डमरू बजायांग भस्म रमाए डमरू बजायांग भस्म रमाए
न चाहे ओट मधुबाला न चाहे जिसकी जटा में गंगा रहत पार्वती संगा सवारी है बूढ़ा नंदा डमरू बजायांग भस्म रमाए डमरू बजायांग भस्म रमाए ध्यान लगाए जिसका न चाहे ओ डमरू वाला न चाहे ओ डमरू वाला न चाहे ओ डमरू वाला न चाहे ओ डमरू वाला। हो सत्ता सांगायची बरं का मला कोणाची आजही सत्ता त्याची हे सांगण्याकरता मी इकडे आलेलो केदारनाथला. ही भूमी देवभूमी आहे. ही भूमी संतांना विचरण करण्याची भूमी आहे. तो प्रयोग करा, बादलीवर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये मातीचा ढेकूळ टाका. काय होतं? विरघळतो. जास्त पाण्यात कमी माती विरघळणं हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग अर्जुन हेच विचारत होता, देवा 71% पाण्यात 29% मातीचा ढेकूळ आहे. 28 नाही झाला, अजून 27 झाला नाही. काय कारण आहे? आता भगवान सांगताय अर्जुना, मिरी घालासे भूतळी समुद्राची बासोची ढेपुळी विरेची ना हे मा हे रंगला. कर्नाटकी गायन काढा 10,000 रुपये. भगवान सांगताय त्याला कारण मी आहे. मी धरून ठेवलंय अर्जुना, सत्ता त्याची आहे. मला वाटतं पाऊस पाडण्याचं तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलेलं आहे, पण तुम्हाला ढग आणता येत ढग आणता येत नाही, म्हणजे पाऊस पाडता येत नाही. विठाला विठाला सत्ता देहावर आपली नाही. काळाचे देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि मग ज्या दिवशी आपण देह ठेवला, या देहाची काय झाली? राग झाली. मग का हे आत्मा जळतो का? जळत नाही, मरत नाही, तुटत नाही. मग आत्मा कुठं जातो? 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण. बर किती दिवस? 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो 10 क्रिया. आता मात्र आत्म्याला काक स्पर्श झाला, खाली थांबण्याचा अधिकार संपला, पार झालं 13व्या पर्यंत. नंतर आत्मा कुठं जातो? त्याच्यापेक्षा डायरेक्ट आता पुण्यस्मरणाकडे या. हे 4थे पहिल्या पुण्यस्मरणाचा विषय आहे का? काय असतं पुण्यस्मरण? त्या दिवशी त्या आत्म्याला नवीन देह कर्माप्रमाणे मिळत असतो. आता आपला इथं विषय मेन. जर पुण्यस्मरण 2रं 3रं 4थं होत असेल तर पितृदोष राहायचं कारणच नाही घरामध्ये. पण पहिलं श्राद्ध केलं पितृदोष घरात शिल्लक आहे, अशी बरीच गरज. काहीतरी चुकलेलं असतं, विधिवत घडत नाही. आणि जरी पितृदोष असला तुमच्या घरात आहे, पाहायचं का तुम्हाला? लगेच सांगतो लक्षण. याच्यातलं एखादं लक्षण तुमच्याकडं बसतं का, समजायचं आपल्याला पितृदोष आहे. पितृदोषाचं पहिलं लक्षण विनाकारण भांडणं होणं. 2रं लक्षण विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. बर अजून काही माणसं असं विनाकारण केलं, चालू द्या चालू करून. आता काही माणसं असं विनाकारण डोकं खाजवते बघा, कारण नसताना. हे पितृदोषाचं लक्षण. काही माणसं असं दातानी नख कुरतडते, हे पितृदोषाचं लक्षण आहे. काही माणसं खुर्चीवर जर बसले तर पायाची आडी टाकली का असा पाय हलवतो, हे पितृदोषाचं लक्षण आहे. आता याच्यापैकी एखादा जरी तुमच्याकडे बसला, समजायचं आपल्याला आहे. म्हणजे मी तुम्हाला भीती दाखवतोय असंही समजू नका बरं का. पितृदोष नष्ट करायचं तुम्हाला तो सुद्धा उपाय सांगणार आहे. आता याच्यातला एखादा तुमच्याकडे जर लक्षण बसत असेल, घाबरू नका. नष्ट करायचा का? हो म्हणा, फक्त तुम्ही हो म्हणा. ऐका, आता अर्धवट नाही सांगणार, सगळ्यांना करता येईल. काही काही माणसं सांगायचे पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पाराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे, तसा उपाय नाही. तुम्हाला पितृदोष घालवायचा 100% नष्ट होतो.
एक काम करा, तुमची देवपूजा सकाळची आटोपली, तुमचं 1 मिनिट मला द्या, हातात पाणी घ्या, पाणी घ्या आणि 1 मिनिट फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि 1 मिनिट पूर्ण झाला तर ते पाणी सोडताना एवढं म्हणायचं, 1 मिनिट केलेल्या रामकृष्ण हरी मंत्राचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. एवढं म्हणा. तुमच्या घरात जर पितृदोष शिल्लक राहिला परत कीर्तन सुद्धा करणार नाही. प्रमाणे मो गंभीरीने केलं, प्रमाणच ऐका डायरेक्ट. आता रामकृष्ण नाम सर्व दोष हरे, रामकृष्ण पितृदोषच म्हणलो, पण प्रमाण असं सांगतं सगळे दोष, सर्व दोष हरण. अशी ताकद या नामचिंतनात आहे. भक्ती करा, कामाला येते. काय कामाला? यम यातना तिथं करतात, आपल्याला घेऊन जातात. मग यमापासून सोडवण्याकरता भक्ती कामाला येते. तिथं दुसरं कोणी कामाला येत नाही. तुम्ही म्हणाल तिथं गेल्यावर आम्ही लई मोठा जोड जमाय, आमचावाला लई पाहुणे रावळे. सोडविना राजा, देशीचा चौधरी कोणीच नाही. कोणी कामात येत नाही ना. मग तो आपल्या हातात आला का जीवाची सकळ चिंता नष्ट होते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात Hare
बी करता येतात. गोड आवाज आणि सिस्टीमवाल्या करताही वाजवा गोड असेल लागले. एकदा तो हातात आला, काही म्हणतील पहिलं चरण नाही, शेवटचं नाही, मध्येच तिसरं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, फारसा फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने. आपलं जसं प्रसंगानुसार अभंगाच्या एकाच चरणावरती. आता माझं लक्ष गेलं, दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. ज्या कामाकरता मला बोलवलंय, खरं तर एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी, नंतर आईचं महत्व सांगे. ज्या मातेच्या निमित्ताने आपण जमलात, खरं तर या मातेच्या मुलांना मी या ठिकाणी त्यांचं तोंड भरून कौतुक करेल की आपल्या मातेच्या स्मरणार्थ चौथं पुण्यस्मरण आणि इतक्या मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा आपण संपन्न करता. तुम्ही केलेल्या आईच्या निमित्तानं या भगवंताचं गुणगान जे घडतं आहे, नक्की जिथं असेल तिथं त्यांना याचा लाभ होत असतो. हा जो काही परिवार आहे, मला आपल्याला असं विचारायचंय, ज्या काही भगिनी आहेत, भारतीताई आणि मायाताई, त्यानंतर अविनाश भाऊ आणि ऋषिकेश भाऊ, मला आपल्याला असं विचारायचंय, आता आपण काय केल्यानंतर आपल्या सुशीलाबाई परत येतील? कधीच येणार नाही. एकदा आई मातीच्या आड गेली ना, नाही भेटत कधीच. तुम्ही किती आई आई करा, आहे तोपर्यंतच. नाही रे, आईची सर कधीच नाही येणार दादा. सक्की मावशी असली तरी नाही, आई आईच असते. मला वाटतं हिकडच्या पेक्षा इकडं लय पटकन कळलं. रडाल तुम्ही सगळ्या, रडाल. बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती का? जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत आहे. एकदा आई गेली ना, समजायचं आता हक्काचा उमरा नाही राहिला चपला सोडायला. आई हा खरा आनंद दिवाळीच्या सणाचा तुमचा. मुलगी आणि आई हे धड वेगळी, दोघीचा आत्मा एक असतो. खरं सांगू का, सगळ्यात जास्त जीव आईचा मुलात असतो, मुलात असतो बड्या. आई हा खूप मोठा आधार आहे मुलाचा.
लेकरा करता स्वतः मरण पत्करते, तिचं नाव आई आहे. कसं विसरता तुम्ही? जर डॉक्टरांनी बोलावून घेतलं, तुम्हाला बोलावलं, रामभाऊ मुलगा जगल नाही तर तुमची पत्नी, काय करू? त्यावेळेला नाविलाजाने निर्णय घ्यावा लागतो. मुलगा गेला तर चालेल पण पत्नी वाचवा. पण ज्या वेळेला त्या आईला कळतं ना, डॉक्टर म्हणतो कोणी कोण आबुदी आले, डॉक्टर झालो. काय झालं डॉक्टर? ताई एकतर तुम्ही जगाल नाही तर तुमच्या वंशाचा कुलदीपक जगेल. त्यावेळेला ती आई काय करते ऐका ना, डॉक्टरचा हात धरते रे, डॉक्टरचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवते. डॉक्टर माझी शपथ आहे तुम्हाला, डॉक्टर पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी मेली तरी चालेल डॉक्टर, पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नाही. तिचं नाव आई आहे, ती आई आहे. कसं विसरता? मला वाटतं अकोले तालुक्यामध्ये किळी नावाचं गाव आहे, घडलेला इतिहास आहे. गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांनी देखील रामायणात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला. एवढासा 7-8 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघानं पळवला आणि 9 वारी पातळ नेसलेली फाटक्या लुगड्यातली माय कळालं का आपला मुलगा वाघानं पळवला. अरे पळत चाललेली वाघाच्या पाठीमागे, भय वाटत नाही तिला मुला करता, पळत जाते आणि जाऊन लेकराच्या मांड्यात होते. डोळ्यापुढे चित्र आणा, वाघाच्या तोंडात मान आहे आणि आईच्या हातात मांड्या आहे. किती अंतर आहे वाघाचा आणि आईचा. जी लेकरा करता मरायला भीत नाही, निस्वार्थ प्रेम हे निर्भय असतं, भीतीच नसते त्याच्यात. त्या वाघानं जोरात मान दाबली, मुलगा मरण पावला, मान सोडून दिली. ऐका, वाघाच्या तोंडातून मान सुटलेली आहे पण आईच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या रे. त्या तशाच आहे. बापाला कळालं मुलगा वाघानं पळवला, दगड उचलला, झेपल तेवढा पळत चाललेला बाप आहे. 500 फुटावर आहे, वाघ दरीत आहे. 500 फुटावरती बाप पाहिला, दगड पाहिला हातातला, वाघ डरकाळी फोडतो. डरकाळी ऐकली आणि बापाच्या हातातला दगड सटकला. बापाच्या हातातला दगड सटकतो पण आईच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या. काय आई असते? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. घे जन्म फिरोनी येईल मी पोटी, कोटी ठरवून देवा एकास मोठी. प्रेम स्वरूपाई वात्सल्य शिंदू आई, बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सेवा करा. ऐका, तुमची जितकी गरिबी असेल ना तितकी आईला काळजी असते. तुम्ही दरवाजात जाऊन उभ्या राहतात, तुमच्या भावाचा मुलगा खेळत असतो आणि पळत जाऊन तुमच्या आईला सांगतो, हे आजी आत्या आली. आत्या शब्द ऐकाव तुमच्या आईनं, काय आनंद होतो. सफेद केस आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, मुखात दात नाही, निचेष्टीत असते, हातात काठी असते. पण ज्या वेळेला तुमच्या भावाचा मुलगा सांगतो ना आत्या आली, आज हातातली काठी निघून जाते. दान दान दरवाजापर्यंत चालत येते तुमची माय आणि तुमच्या तोंडावर असा हात फिरवते, रे फार दिवसातून भेटलीस माझी माय. हाताला धरते, आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होतात. इथलची एकमेक तुम्हाला माहिती नाही, तुमच्या आईचं आणि सुनाचं भांडण झालेलं आहे.
पण तुम्ही ज्या दिवशी जातात ना, तुम्हाला कळू देत नाही, सोनाच्या पुढे जाते आणि असा हात जोडून सांगते आपला असेल ते असेल घरात, पण तिला कळू देऊ नको बरं का. काय आई, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला का. आई मायेचा सागर आहे, म्हणून विसरू नका आई बापाला. शेवटचं बोलणार आणि थांबणार आहे. जसं या मुलांनी आपल्या आईची आठवण म्हणून 4थ्या वर्षी देखील पुण्यस्मरण आहे कशी सेवा केली असेल ऋषी भाऊ, अविनाश भाऊ. म्हातारपणात सेवा नाही करायची ना, करू नका, पण आपल्या म्हाताऱ्या आईला टाकून बोलत जाऊ नका रे. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना, जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत तसा घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या काळजाला. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल बरं का. सांभाळा. एखाद्या वेळेला सून बोलली ना, जाऊ द्या परक्या घरातून आलेली, पण पोटचा पोरगा ज्या दिवशी बोलतो ना त्या दिवशी सहन होत नाही बरं का. सांभाळा रे. सेवा कमी करा, पण म्हाताऱ्या माणसाला टाकून बोलत जाऊ नका. पहिली गोष्ट रक्ताची नाती सांभाळा, नका तुटू देऊ. परमार्थ थोडा लांब आहे, आधी प्रपंच शिका. माझ्या बहिणीनो, भावानो वैर करू नका. जेवणा करता अख्खा जिल्हा बोलवा, जेवण करील, निघून जाईल, पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. सांभाळा, रक्ताची नाती जपा. विनंती आपल्याला. 2 वाक्य सांगणार आणि थांबणार आहे. देवाची सेवा केली चंदू महाराज आणि आईबाप भेटले. अजून नाही ऐकलं मी. देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहिला. किती दिवस झाले? 28 युग झाले, अजून उभा राहिलेला. आई बापाची चाललेली सेवा. माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. ज्याला कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती करायची असेल ना, विश्वासानं खात्रीनं सांगतो आपल्या आई बापाची सेवा करा. कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती होते. ही माय बापाच्या सेवेतली ताकद आहे. म्हणून या मातेच्या निमित्तानं सेवा घडली. मी देवाला विनंती करेल, ज्याही ठिकाणी असतील ना त्या ठिकाणी परत कधीतरी या लोखंडे परिवारामध्ये, कुळामध्ये आमच्या सुशीला मातेला जन्माला घाल आणि साधू संतांची, समाजाची आणि स्वाध्याय परिवाराची सेवा परत त्यांच्या हातून घडावी. मला वाटतं इथं भावफेरी वगैरे निघते ना आपल्याकडं अजून. वा वा. म्हणून मोठं कार्य परत त्यांच्या हातून घडावं अशी ज्ञानोबरायचरणी प्रार्थना करून शेवला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय